फंक्शन घेतो. आता फंक्शन हे कसं लिहायचं, हे फंक्शनची कन्सेप्ट काय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता फक्त बदल काय आहे की हाऊ टू राईट अ फंक्शन. म्हणजे सी मध्ये किंवा सी प्लस प्लस मध्ये किंवा जावा मध्ये, सी शार्प मध्ये तुम्ही फंक्शन लिहिलेले आहे. आता तिथं फंक्शन लिहिताना त्याचा सिंटॅक्स काय, इथं लिहिताना याचा सिंटॅक्स काय, एवढाच डिफरन्स आहे. फंक्शनचा पर्पज सेम आहे. फंक्शनचा पर्पज काय, when we want to write some larger program into smaller part, we write the functions. So function is a self-contained block of a code which can be executed when you have to call. फंक्शनचा अर्थ काय की छोटा प्रोग्राम असतो की जो तुम्हाला ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही कॉल करू शकता. सो दॅट इज अ फंक्शन. हा पार्ट झाला फंक्शनचा. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने फंक्शन क्रिएट करू शकता. आता फंक्शन क्रिएट करताना काय महत्वाचा पार्ट आहे, तर इथं बघा की काल आपण याच्यामध्ये बघितलंय की फंक्शन लिहिताना आपल्याला काय करावं लागतं, तर फंक्शनचा सिंटॅक्स काय आहे की डेफ हा कीवर्ड आहे. सो बाय युझिंग डेफ कीवर्ड देन नेम ऑफ द फंक्शन, फॉर एक्झाम्पल मी इथं नेम फंक्शन लिहितो ऍडिशन, name of the function and then into bracket list of parameters, then colon आणि मग कोलन असल्यानंतर इंडेंट सोडून मग इथं कोड झाल्यानंतर रिटर्न. ओके, हा त्याचा सिंटॅक्स, रिटर्न समथिंग. ओके, रिटर्न एक्सप्रेशन काय असेल ते, तर हा त्याचा सिंटॅक्स आहे. यामध्ये बघा डेफ हा कीवर्ड आहे, ऍडिशन ही व्हॅलिड आयडेंटिफायर असतं, नेम आहे म्हणजे, आणि इथं पॅरामीटर लिस्ट असेल तर द्या, नसेल तर एम्प्टी ब्रॅकेट लिहायचं. म्हणजे जर पॅरामीटर असेल तर कॉमा ए कॉमा बी किंवा सी असं काय असेल ते. आता इथं डेटा टाईप मेन्शन करायची गरज नाहीये, तर हा एक पार्ट. त्यानंतर जो काय कोड आहे तुमचा तो इथं लिहा, आणि रिटर्न स्टेटमेंट असेल तर लिहा, नसेल तर नाही लिहिलं तरी चालतं. सो दिस इज ऑप्शनल पार्ट. रिटर्न स्टेटमेंट इज अ ऑप्शनल पार्ट. लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. जर तुमच्या फंक्शन मधून काय व्हॅल्यू रिटर्न करणार असाल तर रिटर्न लिहा, नसेल तर नाही लिहिलं तरी पण चालतं. सो दिस इज अवर सिंपल सिंटॅक्स ऑफ अ फंक्शन. फंक्शनचा अशा पद्धतीने सिंटॅक्स आहे. आता आपण इथं सिंपल एक प्रोग्राम लिहूया की ज्यामध्ये, किंवा जे सिंपल आपण फंक्शन्स लिहूया की जे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे पहिला आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे फंक्शन लिहूया आणि ते आपण मग कशा पद्धतीने आपल्याला ते फंक्शन्स वापरता येतात ते बघूया. आता पहिली गोष्ट, फंक्शन लिहायचं म्हटलं तर कुठं तुम्ही इथं लिहू शकता, किंवा याच्यापेक्षा बेटर वे यू कॅन राईट अ स्क्रिप्ट. स्क्रिप्ट लिहा, म्हणजे तुम्ही याच्या फाईल मध्ये जायचं, न्यू फाईल करायचं. न्यू फाईल केली की तुम्हाला एक स्क्रिप्टची विंडो ओपन होईल. अशा पद्धतीने एक विंडो ओपन होईल. ह्यामध्ये तुम्ही सगळ्या स्क्रिप्ट लिहू शकता, म्हणजे तुमची पायथॉनची फाईल तयार होऊ शकते. ओके, कसं बघा पुन्हा एकदा सांगतो. तर तुम्ही काय करायचं, फाईल मध्ये जायचं, फाईल मध्ये न्यू फाईल म्हणून ऑप्शन आहे. न्यू फाईल ओपन केलं की तुम्हाला अशा पद्धतीनं फाईलची विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्ही सगळ्या तुमच्या स्क्रिप्ट लिहू शकता, किंवा तुमचे आपण आतापर्यंत जे कोड लिहिलाय ते तुला लिहिला जरी चालतंय, नो प्रॉब्लेम. ओके, कसंही करू शकता. पण इथं कसं की हे पूर्ण लिहिलं तर तो सगळा पार्ट तिथं रन होत असतो, त्यामुळे आपण एक एक स्टेटमेंट तिथे लिहित होतो. पण फंक्शन लिहायला बेटर वे यू कॅन गो हिअर. ओके, आता ह्याला अल्टरनेटिव्ह अनेक वेज आहेत. ओके, त्याला वेगवेगळे एडिटर, हे आता बाय डिफॉल्ट एडिटर आहे, पण याच्या व्यतिरिक्त अनाकोंडा म्हणून एक आहे, त्यामध्ये तुम्ही हे करू शकता. आता कसं आहे, बाहेर मार्केटमध्ये 2-3 एडिटर जास्त वापरले जातात पायथॉनसाठी. एक आहे अनाकोंडा, दुसरा आहे ज्युपिटर नोटबुक, म्हणजे अनाकोंडाचाच पार्ट आहे ज्युपिटर नोटबुक. तिसरा आहे स्पायडर, तो पण अनाकोंडाचाच पार्ट आहे. चौथा आहे पायचार्म. तर अशा पद्धतीने 3-4 जे एडिटर आहेत ते मार्केटमध्ये जास्त वापरले जातात, की ज्यामुळं तुमचं म्हणजे पुढे ज्यावेळेस प्रोग्रामिंग पायथॉन मध्ये तुम्ही डेव्हलपमेंट करताल त्यावेळेस त्यामधून करणं सोपं पडेल. पण सध्या आता प्रायमरी स्टेजला आपण काय करूया, इथंच कोड लिहूया. तर कशा पद्धतीने, आता आपण समजा ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे 4 जो आपण पार्ट आहे त्याचा कोड लिहूया. ओके, आता कसं लिहायचं बघा. डेफ हे कीवर्ड आहे. ओके, मी काय केलं, ऍड नावाची मेथड घेतली आणि त्याला 2 पॅरामीटर पास केले, ए आणि बी. कोलन लिहिला. नंतर सी इज इक्वल टू ए प्लस बी. आता इथं तुम्ही काय करू शकता, तुम्ही रिटर्न करू शकता, नो रिटर्न करू शकता. आता मी न रिटर्न लिहिता मी लिहितो. सो प्रिंट एफ सम काय आहे, तर सी आपली सम आहे आणि ती आपण इथं अशा पद्धतीने लिहिली. आता हा फंक्शन आपलं एक झालं. बघा फंक्शन लिहिताना डेफ कीवर्ड लिहिला, ऍड लिहिलं, ऍड इज द नेम ऑफ द फंक्शन.
आणि ए कॉमा बी हे पॅरामीटर आहे, नंतर कोलन, कारण फंक्शन म्हणजे ब्लॉक आहे म्हणून कोलन दिला. कोलन दिला की ऑटोमॅटिक काय झालं, इंडेंट तयार झाला. हा एवढा पार्ट जो आहे की नाही इंडेंटचा पार्ट आहे, म्हणजे स्पेस ऑटोमॅटिक सुटली, हा पार्ट झाला. तर इथं आपण प्रिंट स्टेटमेंट लिहिलं बघा. आपण स्ट्रिंग प्रिंट करायच्या फॉर्मॅटिंगच्या 3 पद्धती बघितल्या, तर वेगवेगळ्या पद्धती बघितल्या, त्यातली एक लिहिली. म्हणजे आपण डायरेक्ट सी जी समची व्हॅल्यू आहे ती इथे डायरेक्ट प्रिंट करू शकतो. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फॉर्मॅटर पास करावं लागतं. सो एफ लिहिलं, देन सम इज इक्वल टू कर्ल ब्रेस मध्ये जो व्हेरिएबल आहे तो पास केला. तर ह्या पद्धतीने आपण लिहू शकतो. आता इथं आपला हा ब्लॉक संपला. ब्लॉक संपला की आपल्याला पुढे पहिल्यापासून यायचंय म्हणून बॅक स्पेस केलं. बॅक स्पेस केलं की आपण पहिल्यापासून आलो, म्हणजे आपला इंडेंट रिमूव्ह झाला आणि आपण हे झालं. आता दुसरं फंक्शन लिहूया. ओके, समजा मी सब लिहिलं, इथं पण ए कॉमा बी लिहितो, पॅरामीटर पास करतो आणि इथं सी इज इक्वल टू ए मायनस बी. ओके, आणि इथं आपण रिटर्न करू व्हॅल्यू. म्हणजे सगळ्या पद्धतीचं आपण इथं हे दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे इथं पॅरामीटर घेतला आणि रिटर्न घेतला. ओके, सी सब ए बी आणि इथून रिटर्न व्हॅल्यू सी. आता इथं रिटर्न दिलं का, इथं नाही, इथं डायरेक्ट प्रिंट केलंय. रिटर्न नाही करायचं म्हणलं की आपल्याला ते प्रिंट करायला लागेल ना ते आउटपुट, म्हणून हे प्रिंट केलं. आता मी इथून व्हॅल्यू रिटर्न केली म्हणजे आपल्याला कुठेतरी घ्यावे लागेल. तर तो पार्ट आपण पुढे कॉलिंगला बघूया. आता त्याच्या पुढचं फंक्शन लिहूया. डेफ, समजा मल्टिप्लिकेशन. आता याला मी पॅरामीटर घेत नाहीये. ओके, इथं आपण इनबिल्ट आपण इथंच आपण लिहूया 10 ची व्हॅल्यू लिहिली आणि मी काय करतो की सेम प्रिंट सी इज इक्वल टू ए इंटू बी आणि प्रिंट स्टेटमेंट लिहितो. समच्या ऐवजी समजा प्रॉडक्ट असं लिहिलं. ह्या पद्धतीने पण लिहू शकतो. आणि चौथी पद्धत आपण इथंच बघूया. चौथ्या पद्धतीत मी काय करतो, डिव्हिजनचा कोड लिहितो. सो DIV ABC आणि आपण रिटर्न करू सी, रिटर्न सी. तर अशा पद्धतीने म्हणजे चारही टाईपचे फंक्शन्स लिहिले. म्हणजे इथं बघा की इथं इनपुट पास केला पण रिटर्न नाही लिहिलं, इथं इनपुट पास केला रिटर्न पण लिहिलं, ह्या ठिकाणी इनपुट नाहीये आणि रिटर्न पण नाहीये, आणि या ठिकाणी इनपुट नाही पण रिटर्न आहे. तर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. तर हे चारही फंक्शन्स मी इथं लिहिले. फंक्शन द्यायचं सिंपल आहे, म्हणजे तुम्ही याच्या आधी बऱ्याच झाले, फक्त सिंटॅक्स महत्वाचा आहे. लक्षात घ्या की आपण मागच्या ह्याच्यात काय हे केलं होतं, आता कसं आहे, तर हा फरक आहे. फंक्शन कसं लिहिलं बघा, फिक्स लक्षात, फॉर्मॅट लक्षात घ्या, सिंटॅक्स महत्वाचा आहे. फंक्शन काय आहे तुम्हाला माहित आहे, फक्त महत्वाचं काय, सिंटॅक्स कसा लिहायचा. डेफ कीवर्ड, नंतर नेम ऑफ द फंक्शन, देन लिस्ट ऑफ द पॅरामीटर, कोलन, कोड काय असेल ते, रिटर्न असेल तर रिटर्न, नसेल तर नो, काय नाहीये. तर ह्या पद्धतीने लिहायचं. नंतर ही फाईल मी सेव्ह केली. ओके, सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ज्या लोकेशनला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही ही सेव्ह करू शकता. समजा मी डी कोलन एफ कोलन मध्ये पायथॉन नावाचा माझा फोल्डर आहे, त्या फोल्डर मध्ये मी हे सेव्ह करतो. समजा फंक्शन 1 आणि ह्याचं एक्सटेन्शन बाय डिफॉल्ट पाय येतं, PY. बाय डिफॉल्ट एक्सटेन्शन काय, .py. तुम्ही टाईप केलं चालतंय, नाहीतर ऑटोमॅटिक ते असाइन होईल. तर फंक्शनच्या फाईलचं एक्सटेन्शन .py आहे. सेव्ह केलं, आलं का बघा, इथं आपलं पाथ आला एफ कोलन पायथॉन फंक्शन 1.py. तर हे आपल्या पर्टिक्युलर फाईलचं नाव आलं. आता हे फंक्शन झालं. तर फंक्शन याचा फंक्शनचा तर यूज कधी होतो, ज्यावेळेस त्याला कॉल दिलं तरच यूज होतो. पण ह्याच्या आधी आपल्याला हे फंक्शन एक्झिक्यूट करून बघायला लागेल, म्हणजे कंपाईल करावं लागेल. आता इथं कंपाईल नाही तर आपल्याला इंटरप्रिट करावं लागेल. मग ते इंटरप्रिट कसं करायचं, तर इथं रन म्हणून ऑप्शन आहे बघा, रन मॉडेल आहे. तो ह्यामध्ये आपण रन केलं तर आपलं फंक्शन येतं बघा, हे रन झालं. ओके, म्हणजे इथं आपल्याला फंक्शन, आता कुठली एरर आली असती तरी इथं आलं. आता आपण महत्वाचं काय बघा, म्हणजे आपण फंक्शन पण लिहिलं आणि आता तो रन केलं. रन केल्यानंतर आता खूप महत्वाचा पार्ट काय, तर आपल्याला ते फंक्शन कॉल द्यायचं आहे. तर कॉल देताना बघा, मी पहिल्यांदा काय घेतलं, ऍड नावाचं फंक्शन घेतलं. पुढे आलं का ए कॉमा बी. ओके, तर हे ऍड लिहिलं, आलं का, सम इज इक्वल टू 40. ओके, म्हणजे बघा ऍड मध्ये बघा आपण पॅरामीटर लिहिला ए आणि बी.
सी मग ए काय 10ला, बी 30ला, ते दोन्हीची ऍडिशन झाली 40 आणि इथं सी ला प्रिंट झालं. ओके, तसं पद्धतीने समजा मी सब घेतलं. आता सब प्रिंट केला तर काय होतंय बघा. सब मी समजा 10,20 लिहिला. ओके, आउटपुट रिटर्न आलंय, रिटर्न व्हॅल्यू आली, बरोबर आहे की नाही. आपण इथं प्रिंट केलंय का, आपण आपल्या ह्याच्यात प्रिंट केले का, आपण ह्याच्यात प्रिंट नाही केलं. ओके, आता मी हा छोटा करतो स्क्रीन, म्हणजे आपल्याला दोन्ही सायमल्टेनियस हे करता येईल. ओके, आता हे दोन्ही आहे आपल्याला. आता इथं आपण सब फंक्शन कॉल केलं. सब फंक्शन साठी काय, सब ए बी आपण सबला कॉल केलं, म्हणजे आपण 2 पॅरामीटर पास केले. मग आता इथे ए ला 10 आला, बी ला 20 आला, तो 10 वजा 20 आलं. सी ची व्हॅल्यू किती आली, -10. आणि ही मायनस आपण प्रिंट केली आहे का नाही, ही इथून व्हॅल्यू रिटर्न केली आहे. रिटर्न केली आहे म्हणजे तो रिटर्न केलेले तुम्ही प्रिंट करू शकता, किंवा तुम्हाला एखाद्या व्हेरिएबल मध्ये घ्यायचे तर घेऊ शकता. मी समजा पुन्हा इथं लिहितो, ए इज इक्वल टू सब ऑफ 10,20. आता ए मध्ये जी काय व्हॅल्यू असेल ती म्हणजे काय असणार आहे, -10 असणार. बघा इथं आपण ए घेतलं, -10 आले. म्हणजे रिटर्न केलेले अशा पद्धतीने एखाद्या व्हेरिएबल मध्ये तुम्ही व्हॅल्यू घेऊ शकता. ओके, म्हणजे हे सब झालं. तसंच पुढचं फंक्शन आहे मल्टिप्लिकेशन. आता याला बघा की याला पॅरामीटर आहेत का, कुठलाच पॅरामीटर आपण पास केलेला नाही. ओके, मग आपण डायरेक्ट एंटर केलं, प्रॉडक्ट डायरेक्ट आलं. म्हणजे मल्टिप्लिकेशन फंक्शनला कॉल दिला. कॉल देताना महत्वाचं काय बघा याच्यात, की याला पॅरामीटर आहेत का बघितलं, आहेत का पॅरामीटर, पॅरामीटर नाही, म्हणून आपण याला पॅरामीटर पास नाहीत केले. आपण डायरेक्ट इनपुट व्हॅल्यू पास केल्या. जर तुम्हाला युजर कडून व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्ही इथं मग कसं लिहायचं तर ते आपण आता अजून बघू. ते पण हे सिंपल फंक्शन अशा पद्धतीने लिहू शकतो. नंतर डिव्हिजन. आता डिव्हिजन मध्ये पॅरामीटर नाही पण रिटर्न व्हॅल्यू आहे. तर इथं बघा डिव, समजा बी इज इक्वल टू डिव, म्हणजे त्या डिवचा जो आउटपुट आहे ते आता कशात येणार आहे, बी मध्ये येणार आहे. आलं का, बी इज इक्वल टू, आपण मल्टिप्लिकेशन लिहिलंय, आपण डिव्हिजन करायला पाहिजे. ओके, आता हे डिव्हिजन केलं, पण आता इथं पुन्हा आपल्याला हे काय करावं लागेल, रन करावं. अजून बदल केला ना फंक्शन मध्ये, ह्या फंक्शन मध्ये बदल केला, मग ही सेव्ह केलं, सेव्ह केल्यावर परत कंपाईल करायला गरजेचं आहे. त्यामुळे इथं पुन्हा आपल्याला ही व्हॅल्यू रन करायला लागेल. रन केलं की इथं आपल्याला अशा पद्धतीने आलं. मग आपण पुन्हा हा कॉल करूया बी डिव, आणि बी ची व्हॅल्यू बघा 0.5 आहे. आता इथं महत्वाचं लक्षात घ्या की इथं आपल्याला डेटा टाईप स्पेसिफाय कुठं तरी केलाय का, ए इंटिजर आहे, बी फ्लोट आहे, किंवा डबल आहे, कॅरेक्टर आहे, स्ट्रिंग आहे, काही आपण स्पेसिफाय केलंय का, नाही स्पेसिफाय केलं. तर ह्या पद्धतीनं तुम्ही फंक्शन लिहू शकता. म्हणजे फंक्शन कसं लिहायचं लक्षात आलं, सिंटॅक्स लक्षात घ्या. सिंटॅक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण कुठल्या पद्धतीनं फंक्शन लिहायचं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तुमचा प्रोग्राम काय आहे, तुमचं तुम्हाला एक्सपेक्ट काय आहे त्या प्रोग्राम मधून, इनपुट काय किंवा आउटपुट काय हे तुम्हाला जर माहित असेल तर तुम्हाला कुठला प्रोग्राम, त्या कुठल्या टाईपचं फंक्शन लिहायचंय हे. जर समजा काही सिच्युएशनला असं असते की तुम्हाला त्या फंक्शन मध्ये व्हॅल्यू पास करायची आहे पण रिटर्नची गरज नाही, डायरेक्ट प्रिंट केलं तरी चालतंय, तर तुम्ही अशा पद्धतीचं फंक्शन लिहू शकता. काही सिच्युएशन मध्ये पॅरामीटर पण पाहिजे आणि रिटर्न व्हॅल्यू पण पाहिजे, तर तुम्ही ह्या पद्धतीचं फंक्शन लिहू शकता. म्हणजे ह्याला पॅरामीटर लिहा आणि रिटर्न व्हॅल्यू द्या. काही सिच्युएशन मध्ये पॅरामीटर नसतात, युजर कडून व्हॅल्यू घेणार आणि ते प्रिंट करणार असाल तर ह्या पद्धतीनं फंक्शन लिहू शकता. काही सिच्युएशन मध्ये रिटर्न करायचंय पण पॅरामीटर नको आहे तर ह्या सिच्युएशन मध्ये लिहा. तुम्हाला जे सिंपल वाटेल ते लिहू शकता. फक्त केअरफुली काय व्हॅल्यू आपण पास करणार आहे, काय व्हॅल्यू आपण रिटर्न करणार आहे. आता याच्यात दुसरं महत्वाचं बघा, आता आपण इथं बघा, आता हे ऍड फंक्शन घेऊया बरं का पुन्हा एकदा. आता ऍड फंक्शन मध्ये आपण 10 आणि 20 हे इंटिजर व्हॅल्यू पास केल्या. मी आता काय करतोय, ऍड फंक्शन मध्ये समजा 20.25 आणि 30.45 फ्लोट व्हॅल्यू पास केल्या. काय आउटपुट येते, आउटपुट आलं. म्हणजे इथं आपल्याला बघा डेटा टाईपची गरज आहे का, आपण बाकीचं सी मध्ये, सी प्लस प्लस मध्ये किंवा तुम्ही जावा मध्ये, सी शार्प मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, स्पेसिफिक फंक्शन, म्हणजे तो पॅरामीटर पास करताय, तो इंटिजर आहे, फ्लोट आहे, तुम्हाला अशा पद्धतीने स्पेसिफिक लिहावं लागतं. इथं गरज आहे का, इथं नाही. इथं तुम्ही फंक्शन लिहा आणि तुम्हाला जे पॅरामीटर पास करायचे ते पास करू शकता. आता मी समजा दुसरा पॅरामीटर पास करतो, 20,
50.50 बघा. आता एक इंटिजर आहे, एक डबल आहे किंवा फ्लोट आहे, ह्याचं सुद्धा ऍडिशन झालं. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिकली मेन्शन करायचं लागतंय का की बाबा हेच पॅरामीटर पाहिजेत. आता मी पुन्हा एकदा ऍड सांगोला आणि दुसरा आहे कॉलेज, हे दोन पॅरामीटर पास केले. बघा ह्याचं पण ऍडिशन झालं. म्हणजे आपण आता इथं बघा पॅरामीटर कुठले कुठले पास केले. आपण इंटिजर पॅरामीटर पास केला, दोन्ही फ्लोट पॅरामीटर पास केले. तिसऱ्या सिच्युएशन मध्ये आपण एक इंटिजर पॅरामीटर एक फ्लोट पॅरामीटर पास केला. चौथ्या सिच्युएशन मध्ये आपण स्ट्रिंग पास केली. सगळ्याला ते फंक्शन वर्क करतं. हेच जर तुम्ही दुसऱ्या लँग्वेज मध्ये करायला गेला तर तसं होत नाही. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे शिकल्या सी असेल, C++, जावा किंवा C# मध्ये, हे तर तुम्हाला असं करता येणार नाही. कारण त्यासाठी वेगवेगळे फंक्शन, म्हणजे तुम्ही जर सी मध्ये लिहिला किंवा C++ असेल, जावा मध्ये लिहिला तर तुम्हाला ते टाईप एरर दाखवेल. कारण आपण लिहिताना इंट ए कॉमा इंट बी लिहितो आणि आपण पॅरामीटर म्हणून पास करताना स्ट्रिंग पास करतो. तर हे मॅचिंग होईल का? एक व्हेरिएबल आपला इंटिजर आहे आणि आपण पास करतोय स्ट्रिंग व्हेरिएबल, तर मॅचिंग होत नाही. मग तुम्हाला तो एरर दाखवेल. तर हा एक पार्ट आहे. आता ह्याच्या पुढचं जर आपण म्हणायचं गेलं, समजा मी ऍडला दोन पॅरामीटर पास करतो, 10, 20 आणि 30. हा एक पहिली पॅरामीटर लिस्टचा पास केला. दुसरा पॅरामीटर 50, 60 दुसरी लिस्ट पास केली. म्हणजे आपण जे पॅरामीटर पास करतो त्याला टाईपचं बंधन आहे का? इथं नाहीये. तुम्ही कुठल्याही टाईपचं पॅरामीटर पास कर. आता मी इथं बघा ऍडला पॅरामीटर म्हणून काय पास केलं? लिस्ट पास केली. दोन्ही लिस्ट पास केल्या. तर त्याचा ऍडिशनचा पार्ट असा, म्हणजे ऍडिशन लिस्ट मध्ये आपण बघितलंय, जर प्लस सिम्बॉल असेल तर ते काय करतं की रिपिटेशन करतं, म्हणजे ते कॉन्कॅट करत जातं. तर त्या पद्धतीने हे म्हणजे ते लिस्ट मध्ये ऍड करतं. जर आपण स्टार घेतला असतं तर ते रिपिटेशन झालं असतं. तर ह्या पद्धतीने ऍड, म्हणजे आपण इथं महत्वाचं फंक्शन मध्ये मला काय सांगायचंय की जे फंक्शन तुम्ही लिहिता इथं डेटा टाईपची तुम्हाला काळजी करायची गरज आहे का? नाहीये. ते ऑटोमॅटिक काय करतो, जो पॅरामीटर तुम्ही पास केलाय तो डेटा टाईप तो कन्सिडर करतो आणि त्याच्या रिलेटेड त्याचा जो ऑपरेशन्स आहे, मग ऍडिशन असेल, कसं सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन जे काय असेल ते करतं. तर हे महत्वाचं लक्षात घ्या. म्हणजे बाकीच्या लँग्वेज पेक्षा पायथॉन का पॉप्युलर होत चालले, तर ह्याचं रिझन हे आहे. म्हणजे तुम्ही जो डेव्हलपर आहे, डेव्हलपरला त्याचं टेन्शन घ्यायची गरज आहे का? बाबा इंटिजर डेटा टाईप पास करायचा आहे का, फ्लोट डेटा टाईप पास करायचा आहे का, स्ट्रिंग पास करायची आहे का, काय पास करायचंय, इथे गरज आहे का? तुम्ही एक फंक्शन लिहा आणि त्याला ऑटोमॅटिक जे पॅरामीटर पास करणार आहे ते ऑटोमॅटिक तो असाइन करेल. म्हणजे आपण एक ऍड फंक्शन लिहिलं आणि आपण त्याला वेगवेगळे, म्हणजे ह्या ठिकाणी आपण इंटिजर पॅरामीटर पास केले, ह्या ठिकाणी आपण डबल टाईप किंवा फ्लोट टाईप पॅरामीटर पास केले, ह्या ठिकाणी आपण मिक्स्ड डेटा टाईप म्हणजे एक इंटिजर आणि एक फ्लोट पास केला, ह्या ठिकाणी आपण दोन स्ट्रिंग पास केल्या, ह्या ठिकाणी आपण दोन लिस्ट पास केल्या. म्हणजे तुम्ही कुठलाही डेटा टाईप पास केला, जर ते अप्रोप्रिएट असेल तर ते ऍडिशन किंवा त्याचं जे ऑपरेशन असेल ते होतं. तर हा महत्वाचा पार्ट इथं आपल्याला आहे. म्हणजे फंक्शन ऍडव्हान्टेज काय आहे पायथॉनचं, इथं तुम्हाला त्याचा ऍडव्हान्टेज दिसतं. हेच जर तुम्ही सी मध्ये, जावा मध्ये करायला गेला तर तुम्हाला वेगवेगळी फंक्शन लिहावं लागले असते. म्हणजे ऍड फंक्शन जावा मध्ये लिहायचंय आणि तुम्हाला पॅरामीटर काय पास करायचं ते होत असेल तर इथं बघा तुम्हाला पहिल्यांदा इंटिजर पॅरामीटरचा ऍड फंक्शन लिहावं लागलं असतं, त्यानंतर दोन फ्लोट पॅरामीटरचं ऍड फंक्शन लिहावं लागलं असतं, एक इंटिजर आणि फ्लोट पॅरामीटर. आता इथं पण दोन दोन सिच्युएशन असू शकतात. आता इथं पहिला इंटिजर आहे आणि दुसरा फ्लोट आहे, पण काही सिच्युएशन पहिला फ्लोट असेल आणि दुसरा इंटिजर असेल तर तो तुम्हाला सेपरेट फंक्शन लिहावं लागलं असतं. त्यानंतर दोन स्ट्रिंग साठी फंक्शन लिहावं लागलं असतं किंवा दोन कॅरेक्टर साठी फंक्शन लिहावं लागलं असतं. इथं लिस्ट पास केली आहे, दोन लिस्ट साठी फंक्शन पास करावं लागतं. म्हणजे असे अनेक फंक्शन तुम्हाला लिहावं लागले असते. ओके, म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग करावं लागलं असतं. तुम्ही C# मध्ये बघितलं असेल बघा की कन्वर्ट डॉट टू स्ट्रिंग हे फंक्शन आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी व्हॅल्यू स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तुम्ही C# मध्ये प्रोग्राम लिहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं की जर स्क्रीनला प्रिंट करायचं असेल तर कन्वर्ट डॉट टू स्ट्रिंग तुम्हाला कन्सोल डॉट टू स्ट्रिंग मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं. कन्सोल डॉट राईट एलियन आणि कन्सोल कन्वर्ट डॉट टू स्ट्रिंग आणि जे व्हेरिएबल असेल तर त्यावेळेस कन्वर्ट डॉट टू स्ट्रिंग करताना टू स्ट्रिंग केलं तर तुम्हाला वर एक ऑप्शन येतं बघा, 1 of 10, 1 of 20 असं काहीतरी येतं.
तर ते काय आहे, तर ते फंक्शन ओव्हरलोड म्हणजे ते टू स्ट्रिंग मेथड ही तेवढ्या वेळा ओव्हरलोड केली म्हणजे तेवढ्यात आपण तिथं त्यासाठी तेवढा कोड लिहिला. 20 समजा ओव्हरलोड केले असेल तर 20 फंक्शन लिहिले त्यांनी. पण इथं गरज आहे का तसं, इथं एकच फंक्शन लिहा, तुम्हाला कसलाही पॅरामीटर. आता बघा इथं आपण ऍडला आपण 20 आणि 50.50 असं पास केलं होतं. आता इथं मी 20. समजा 50 पास केलं आणि किंवा 20.25 पास केलं आणि इथं दुसरा पॅरामीटर आपण इंटिजर पास केला तरी सुद्धा त्याचं वर्क होतंय. म्हणजे हेच जर तुम्ही तिकडे दुसऱ्या लँग्वेज मध्ये घ्यायचं गेलं तर तुम्हाला सेपरेट फंक्शन लिहावं लागले असते. पण इथं गरज आहे का, इथे एकाच फंक्शन मधनं हे काम होत आहे. आणि हेच मेन आहे पायथॉनचं ऍडव्हान्टेजेस. म्हणजे डेव्हलपरला त्याची काळजी करा, तुम्ही पास काय डेटा करताय त्याचं काही गरज नाही ना. तुम्ही इंटिजर पास करताय, फ्लोट पास करताय, कॅरेक्टर पास करताय, हे ऑटोमॅटिक रन होत आहे. ऑटोमॅटिक तो डेटा टाईप ऍक्सेस करतो आणि त्यानुसार त्याचं ऑपरेशन करतो. तर हा महत्वाचा पार्ट आहे फंक्शनचा. लक्षात आलं फंक्शन्स कसे लिहिले. सो फंक्शन लिहिताना महत्वाचा पार्ट बघा, फंक्शन लिहिताना पहिलं काय, डेफ ह्या कीवर्डनं, त्यानंतर नेम ऑफ द फंक्शन आणि लिस्ट ऑफ पॅरामीटर. मग ते जे काय कोड असेल ते लिहू शकता. आता इथं आपण काय केलं की युजर कडून पॅरामीटर पास केले. आता ह्या डेफ मल्टिप्लिकेशनचा हा कोड आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपण ए आणि बी चे व्हॅल्यू फिक्स पाठवल्यात, पण युजर कडून व्हॅल्यू घ्यायच्या असतील तर मी आता इथं अजून एक मेथड लिहितो, मल्टिप्लिकेशन 1 नावाची मेथड लिहितो. आणि इथं युजर कडून न व्हॅल्यू घेता आपण डायरेक्ट व्हॅल्यू न देता युजर कडून व्हॅल्यू घेऊ. कशा पद्धतीने, तर त्यासाठी आपण बघा, तुम्हाला आठवतंय का, इनपुट नावाचं फंक्शन आहे. ओके, एंटर फर्स्ट नंबर, एंटर फर्स्ट नंबर हे घेतलं आणि बी ला पण आपण तसंच हे पास करू, बी इज इक्वल टू इनपुट. आता फर्स्ट ऐवजी तर सेकंड नंबर आणि प्रॉडक्ट. आता मल्टिप्लिकेशन 1 आहे, आपण नवीन फंक्शन लिहिलंय. सो आपल्याला पुन्हा हा कोड सेव्ह करावा लागेल. सो इथं फाईल मध्ये जावा, सेव्ह करा आणि पुन्हा रन करा. ओके, रन केला की इथं रन झाला. जर तुमच्या ह्याच्यात एरर असेल, फॉर एक्झाम्पल आता बघा, आपण इथं मी हे कंस टाकायचं विसरलो आणि मग रन केला तर इथं तुम्हाला एरर मेसेज दाखवतो, इनव्हॅलिड सिंटॅक्स. कुठेतरी आपली एरर आहे, इनव्हॅलिड सिंटॅक्स दाखवते. मग काय आहे, ह्या लाईनला म्हणजे याच्यावरच्या इथं सिंटॅक्स होते. तो आपण इथं सेव्ह केला आणि पुन्हा रन करतो. आता आपला कोड बरोबर आहे. ओके, बरोबर आहे याचा कसं आहे, इथं प्रोग्राम रन झाला की याच्यावर समजायचं की आपला प्रोग्राम. आता आपण मल्टिप्लिकेशन फंक्शन कॉल करूया. मल्टिप्लिकेशन 1, एंटर फर्स्ट नंबर आलं का. आपण इथं पॅरामीटर पास केलेला आहे. समजा मी एंटर 10 घेतला. आता हा 10 पास कशाला झाला, ए ला झाला. एंटर सेकंड नंबर पास केला. बघा आता एरर मेसेज आला. काय एरर मेसेज आला बघा, आता टाईप एरर आलाय. एरर मेसेज तर दाखवत आहे टाईप एरर काय, कांट मल्टिप्लाय सिक्वेन्स बाय नॉन इंटिजर टाईप स्ट्रिंग. कारण का बघा, म्हणजे ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय, तर इथं बघा ए आणि बी ची व्हॅल्यू काय आहे, तर इथे इनपुट केली आहे म्हणजे ह्याचा डेटा टाईप बाय डिफॉल्ट काय असतो, स्ट्रिंग असतो. आपण तो पण टाईप करूया इथं बघा, टाईप ऑफ ए, टाईप ऑफ ए, सेम टाईप ऑफ बी, टाईप ऑफ बी. सेव्ह केला आणि रन केला. ओके, आता इथं आपण मल्टिप्लिकेशन कॉल करू. मल्टिप्लिकेशन 1, एंटर 10, बघा 20. याला प्रिंट द्यावं लागेल आपल्याला, प्रिंट टाईप ऑफ ए. जर फंक्शन मधनं तुम्हाला आउटपुट पाहिजे असेल तर तुम्हाला प्रिंट स्टेटमेंट लिहावं लागतं, लक्षात घ्या. इथं असं डायरेक्ट लिहून नाही चालणार, तर इथं आपण प्रिंट लिहूया आणि पुन्हा ओके, पुन्हा आपण रन करूया. ओके, सो रन झाला. मल्टिप्लिकेशन 1, एंटर 10, बघा 10 एंटर केला, त्याचा डेटा टाईप काय दाखवला, स्ट्रिंग दाखवला. 20 घेतला, 20 चा डेटा टाईप स्ट्रिंग झाला. म्हणजे स्ट्रिंग हे बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय येतात, ज्यावेळेस तुम्ही युजर कडून इनपुट घेता. आता इथं आपल्याला बघा, ह्या फंक्शन मध्ये डायरेक्ट इंटिजर व्हॅल्यू पास केले, त्यामुळे इथं बाय डिफॉल्ट एचा डेटा टाईप इंटिजर असतो.
पण ज्यावेळेस युजर कडून व्हॅल्यू घेता तो बाय डिफॉल्ट कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतो, तर स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असतो. मग आपल्याला दोन स्ट्रिंग मध्ये मल्टिप्लिकेशन ऑपरेशन होत नाहीये, दोन स्ट्रिंग मध्ये ऍडिशन ऑपरेशन होतं, पण स्ट्रिंग मध्ये मल्टिप्लिकेशन ऑपरेशन होत नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याचं कन्व्हर्शन इंटिजर मध्ये करावं लागेल. तर ते कसं करायचं, तर तुम्ही डायरेक्ट इंट नावाचं फंक्शन आहे ते वापरू शकता. सो इंट ऑफ ए मी इथं घेतलं बघा, म्हणजे स्ट्रिंगचं कन्व्हर्शन आता कशात झालं, इंट मध्ये झालं. आणि इथं पुन्हा बीचं पण कन्व्हर्शन आपण इंट मध्ये केलं. ओके, किंवा डायरेक्ट हे इंट फंक्शन इथं जरी वापरलं तरी तुम्ही चालू शकतं. म्हणजे इनपुट येणार आहे ते स्ट्रिंग मध्ये येणार आणि त्याचं डायरेक्ट कन्व्हर्शन इंटिजर मध्ये होतं. म्हणजे इंट फंक्शन इथं वापरा किंवा इथं वापरा, कुठेही वापरा. आता आपण दोन्ही इथं, आता बी ला आपण ह्या ठिकाणी वापरू. ओके, इंट. ओके, इथे इंट वापरलं म्हणजे आता बघा इनपुट जे येणार आहे ह्या पार्ट स्ट्रिंग मध्ये असणार आहे आणि स्ट्रिंग पार्ट इंटिजरला पास केले की त्याचं कन्व्हर्शन इंटिजर मध्ये होणार आहे. आता आपण रन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आपण हा सेव्ह करू आणि रन केला. ओके, रन झाला. आता रन झाल्यानंतर मल्टिप्लिकेशन 1 बघा, एंटर फर्स्ट नंबर 10 घेतला. त्याचा डेटा टाईप काय आला बघा, स्ट्रिंग आला, कारण बाय डिफॉल्ट ए इंटिजर आहे. आता बी साठी आपण काय घेतलं, 30 घेतला. याचा डेटा टाईप काय आला बघा, इंट आला. कारण का याचा डेटा टाईप इंट नाही आला, कारण आपण याचं कन्व्हर्शन केलं नाही. पण इथं बी मध्ये आपण इंट मध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे. ओके, बी चं इंट मध्ये कन्वर्ट केलं म्हणून त्याचा क्लास काय आला, इंट आला. आणि आता मग प्रॉडक्ट झालं 30 गुणिले 10 300 हे आउटपुट आलं. म्हणजे ह्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. म्हणजे युजर कडून कशा पद्धतीने व्हॅल्यू घ्यायच्या आणि त्या व्हॅल्यू घेतलेल्या आपण मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन काय असेल ते कशा पद्धतीने करता येतं, तर हा पार्ट इथं आपण बघितलेला आहे. लक्षात आलं हे कशा पद्धतीने केलंय, तर ह्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळी फंक्शन्स लिहू शकता. ओके, तर हे असे अनेक तुम्हाला फंक्शन लिहिले. म्हणजे आता तुम्ही फंक्शनचे प्रोग्राम लिहिले असतील की फंक्शन फॉर, आता आपण एक सिंपल इथं प्रोग्राम लिहूया की समजा सम ऑफ एन नंबर्स, आपण युजर कडून एन पास करायचा आणि तो सम घ्यायची. ओके, आता इथंच मी ते फंक्शन लिहितो. ओके, तर ते फंक्शन बघा इथंच लिहिल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला वापरता येईल. ओके, समजा मी एक फंक्शन लिहितो डेफ सम एन. ओके, आता सम एन म्हणजे आपल्याला एन ची व्हॅल्यू पास करायला लागेल युजर कडून, किंवा तुम्ही डायरेक्ट इनपुट पण घेऊ शकता. ओके, आता इथं बघा फॉर सम करायचे. सो फॉर आय इन रेंज एन, एन पर्यंत घेतली. सम इज इक्वल टू सम प्लस आय. आणि आता हे सम झाली, आपल्याला प्रिंट करावं लागेल. सो प्रिंट एफ सम अप टू, आपण काय घेतलं, एन इज सम. हे लिहिलं का, म्हणजे आपलं काय घेतलं, सम एन नावाचं फंक्शन लिहिलं, एन ची व्हॅल्यू पास केली. फॉर आय इन रेंज 1 to n, आपल्याला बाय डिफॉल्ट 0 पासून घेते ना, 0 पासून आपल्याला नको 1 पासून घ्यायचंय म्हणून 1 to n. आता n घेतलं तर काय होणार आहे बघा, n पेक्षा कमी, 1 न कमी येणार. म्हणजे समजा आपल्याला 10 पास करा, 10 पहिल्या 10 ची पाहिजे, तर आपल्याला इथे n 11 लिहावं लागेल. ओके, तर अशा पद्धतीने म्हणजे पहिल्या 1 ते 10 नंबर 55 येते. सम इज इक्वल टू सम प्लस आय, म्हणजे सम आणि मग सम प्लस आय इथे घेतलं. आणि सम अप टू n, सम अप टू 10 किंवा 11 इज जे काय असेल ते. ओके, तर ह्या पद्धतीने आपण घेतलं. आता हे आपण सेव्ह केलं, रन करू. आलं. आता इथं सम एन आणि मी 10 घेतलं. आता काय चुकलं बघा, इथं काय अनबॉन्डेड लोकल एरिया, लोकल व्हेरिएबल सम रेफर्ड टू असाइनमेंट. आपण इथं सम व्हेरिएबल घेतला, पण ह्याला समची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट काय, बाय डिफॉल्ट तो रॅन्डम व्हॅल्यू घेणार. आपल्याला तसं पाहिजे का, सम इज इक्वल टू 0 पाहिजे ना. मग आपल्याला इथं काय करावं लागेल, सम इज इक्वल टू 0 असं घ्यावं लागेल. मग सम 0 असेल तर आता आपला प्रोग्राम बघूया काय होतंय. सो अप टू 45 झालं. म्हणजे सम ऑफ 10 म्हणजे फक्त 9 पर्यंत घेणार. आता
पहिले जर पहिल्या 10 नंबरचा सम आहे 55. ओके, मग इथं आपण समजा 11 घेतलं तर इथे बघा 55 आली का सम. तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे सम ऑफ एन, सम इज इक्वल टू 0 घेतलं, कारण का तर लोकल व्हेरिएबल आहे, लोकल व्हेरिएबल आपल्याला असाइन करावं लागेल, म्हणून सम इक्वल टू 0 घेतलं. फॉर आय इज इक्वल टू आय इन रेंज 1 to n. 1 to n का घेतलं, बाय डिफॉल्ट तो रेंज घेतलं की 0 पासून सुरू होतं, म्हणून आपल्याला नको आहे 1 पासून पाहिजे, आणि n पासून नको आहे तर n+1 पर्यंत पाहिजे. मग इथं n+1 केलं म्हणजे 10 लिहिलं इथं सम ऑफ 10. ऍक्च्युली आपलं आता इथं सम ऑफ टू 11 इज 55 असं नाहीये, सम ऑफ टू 10 इज 55 पाहिजे, म्हणून इथे n+1 घेतलं. म्हणजे थोडक्यात आता n+1 म्हणजे n 10 पास केला तर इथं काय येईल, 11 येईल. 11 येईल म्हणजे बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 10 घेईल. मग इथं आपण सम ची व्हॅल्यू हे करेल. सो आता पुन्हा एकदा आपण हे रन करू आणि सम n आणि इथं आपण 10 पास केलं. आता इथं सम अप टू 10 इज 55. ऍक्च्युली आपलं उत्तर बरोबर आलं. तर ह्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळी फंक्शन्स लिहू शकता. लक्षात आले कशी फंक्शन्स लिहायची. फक्त महत्वाचं काय की फंक्शन कशी लिहायची हे सिंटॅक्स महत्वाचा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. तर ह्या पद्धतीने तुम्ही फंक्शन्स लिहू शकता. ओके, हॅलो हॅलो, हा सर. हा, तर हे फंक्शन्स कसे लिहायचे लक्षात आले का? हो सर. आपण उद्या नाही पुढच्या लेक्चरला पण अजून फंक्शन्स अशा